नमस्कार मंडळी, मी सौ छाया. आजच्या या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज मी तुमच्या समोर श्रीयुत तुकाराम धांडे यांची रानवेडी हे शीर्षक असलेली कविता सादर करणार आहे. ही कविता एका छोट्या मुलीची आहे. ही मुलगी डोंगरावर रानात फिरते आहे. ती डोंगरावर अक्षरशः भाळलेली आहे आणि रानावनात फिरताना तिचे वेगळे वेगळे अनुभव या कवितेमध्ये सांगितलेले आहेत. ती या निसर्गाशी एक उत्तम सुसंवाद साधते असं मला वाटतं, कारण ती आजूबाजूच्या वातावरणाशी एकरूप होऊन स्वच्छंदी मनाने आनंदाने रानात बागडते आहे. ऐकूया ही सुंदर कविता रानवेडी. कवी श्री तुकाराम धांडे. ही कविता वाचण्यापूर्वी मला एक सांगावंसं वाटतं. या कवितेमध्ये वापरलेली भाषा ही थोडीशी गावरान भाषा आहे. त्याच्यावरून असं वाटतं की ही मुलगी कदाचित आदिवासी घरातली असावी किंवा शेतकऱ्याच्या घरातली असावी. पण ही निरागस मुलगी त्या वातावरणाशी आसमंताशी एकरूप होऊन अगदी आनंदाने रानात बागडते आहे, असं चित्रण या कवितेमध्ये केलेलं आहे. ऐकूया रानवेडी. पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागून या, अख्ख्या रानात पांगली पोर डोंगराव भाळली. रान गवताची फुलं तिच्या कानामंदी डुल, रान गवताची फुलं तिच्या कानामंदी डुल, अन चाईचा मोहर गळ्यामंदी गळसर, अहो टणटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली, अन बुरांडीची फुलं तिनं केसात माळली पोर डोंगराव भाळली. पोर माळावर खेळली, पोर माळावर खेळली अन वाऱ्यासंग बोलली, वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला, वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला, पान साबरीचं बोंड खाल्लं लाल झालं तोंड, अहो हसता हसता मऊ गवतात लोळली पोर डोंगराव भाळली. गाई दांडाच्या वाटानं चालली यंगत नेटानं, ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला, आली पाऊस पहाळी तवा गडदिक पळाली, पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली पोर डोंगराव भाळली. असा तिचा या रानातला प्रवास आहे. आपण थोडंसं अन्वयार्थ बघायचा प्रयत्न करूया. पहिल्या कडव्यात असं म्हटलंय, पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागून या, अख्ख्या रानात पांगली. ती डोंगरावर इतकी भाळलेली आहे की ती रानात सैरा वैरा धावत सुटलेली आहे, म्हणून तिला म्हटलंय अख्ख्या रानात पांगली. पुढे ती या रानामध्ये तिला जी वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं दिसत आहेत त्याचा ती वापर कसा करते. रान गवताची फुलं तिच्या कानामंदी डुल. छोटी ती रान गवताची फुलं तिने कानातले डूल म्हणून कानात घातले. अन चाईचा मोहर, चाई हे एका वेलीचं नाव आहे. अन चाईचा मोहर गळ्यामंदी गळसर, अहो टणटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली. हा जो काही फुलांचा मोहर आलेला आहे, ही छोटी छोटी फुलं तिला मिळत आहेत, त्याचे तिने वेगळे वेगळे दागिने केलेत. काही गळ्यात घातलेत, काही नाकात घातलंय आणि ती स्वतःला सजवते आहे. अन बुरांडीची फुलं तिनं केसात माळली. बुरांडी हे सुद्धा एका फुलाचं नाव आहे. रानात मिळणारी ही फुलं असतात. तिनं केसात माळली पोर डोंगराव भाळली. मी म्हटलं तसं ही भाषा थोडीशी गावरान आहे.
पुढे म्हटलंय, पोर माळावर खेळली अन वाऱ्यासंग बोलली. ती माळावर स्वच्छंदीपणे बागडते आहे आणि वाऱ्यासंगे बोलते आहे. पुढे वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला. वडाच्या पारंब्या आहेत, त्याचा तिने झुला झोपाळा केलाय आणि ती उंच झोके घेते. जणू काही तिचा हा झोपाळा आभाळा इतका उंच जातोय. पान साबरीचं बोंड खाल्लं. ही पण रानातली फळं. लाल झालं तोंड. ती फळं खाऊन तिचं तोंड लाल झालेलं आहे. अहो, हसता हसता मऊ गवतात लोळली पोर डोंगराव भाळली. म्हणजे ती इतका आनंद लुटते आणि हसता हसता ती गवतात लोळते आणि इतकी ती त्या डोंगरावर भाळून गेलेली आहे. गाई दांडाच्या वाटानं चाली यंगत नेटानं. ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला. आणि अरे अचानक आभाळ भरून आलं. ढग वाजायला लागले. जणू काही ढगांचा बोल वाजला. आली पाऊस पहाळी. नाच मोराचा पाहिला आली पाऊस पहाळी. आणि अचानक तिने मोर आपला पिसारा फुलवून रानात नाचतायत ते सुद्धा पाहिले. आली पाऊस पहाळी. पहाळी म्हणजे पावसाची सर. आली पाऊस पहाळी. तवा गडदिक पळाली. म्हणजे त्या डोंगरातल्या आडोशाला ती पळाली लपायला, पावसात भिजू नये म्हणून. गडदिक म्हणजे डोंगराची कपाय. तवा गडदिक पळाली पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली पोर डोंगराव भाळली. अशी छोटीशी पावसाची सर येऊन गेली आणि ती भिजली. पण तिने हा सगळा अनुभव रानामध्ये घेतला आणि त्याचा पुरेपूर आनंद लुटला. आणि शेवटी जरी पावसाने तिला भिजवलेलं असलं तरी पुन्हा ऊन आलेलं आहे आणि उन्हात वाळली पोर डोंगराव भाळली. ती डोंगरावर या निसर्गावर इतकी भाळलेली आहे की तिला आजूबाजूला काय चाललंय याचं काहीही भान नाहीये. आणि ती आनंदाने ओतप्रोत भरलेली आहे. तिचं हृदय अंतःकरण अतिशय आनंदाने भरून गेलेलं आहे. अशी ही निरागस छोटीशी रानात बागडणारी मुलगी आणि तिचीही अशी सुंदर कविता रानवेडी. आशा करते तुम्हाला सुद्धा ही कविता आवडली असेल. ही कविता सुद्धा शाळेत लहान असताना आपल्याला अभ्यासक्रमाला होती. काही जणांना तुमच्यापैकी नक्की ती कविता आठवेल. नेहमीप्रमाणे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच नवीन कवितेसह. तोपर्यंत धन्यवाद.